आणि संपूर्ण राज्याला आदरवून टाकणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. कोरोनाने सर्वसामान्य जनता तसेच राज्य सरकारची चिंता वाढवली असून त्या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. तुम्ही सर्व काम सोडून हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राज्य शासनाचा सर्वात मोठा निर्णय. राज्य सरकारने केले नवीन नियम लागू. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मंगळवारी 37 नवे रुग्ण आढळलेत. चिंताजनक म्हणजे मुंबईतल्या सर्वाधिक 19 रुग्णांचा यात समावेश आहे. राज्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या 168 वरून 194 झाली. पुणे, हिंगोली, रायगड, नवी मुंबई, कोल्हापूर, नागपूरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले. राज्यात JN1 या व्हेरियंटचे आतापर्यंत 10 रुग्ण आढळले आहेत. बघा, मुंबईमध्ये 19, पुण्यात 6, हिंगोलीत 3 रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. रायगड आणि नवी मुंबईमध्ये प्रत्येकी 2-2 रुग्ण आहेत. राज्यात 28 जणांना कोरोनाची बाधा झाली. मुंबईत कोरोनाचे 13 रुग्ण आढळलेत. कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचे एकूण 10 रुग्ण आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं सध्या चिंता वाढवलेली आहे. काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सगळ्या राज्यांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. राज्यात कोरोनाचे 28 रुग्ण आढळलेले आहेत, तर मुंबईमध्ये सुद्धा कोरोनाचे 13 रुग्ण आढळलेले आहेत. JN1 व्हेरियंटचे रुग्ण आता कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रात सुद्धा आढळत आहेत. राज्यात कुठे कुठे कोरोनाचे रुग्ण आढळलेत बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, ठाण्यामध्ये 5 रुग्ण आहेत JN1चे. पुण्यामध्ये 2, पुणे ग्रामीणमध्ये 1 रुग्ण आहे. पुणे शहरात 2 आणि ग्रामीण भागामध्ये 1 रुग्ण आहे. तर अकोला शहरातही 1 रुग्ण आहे. सिंधुदुर्गामध्ये 1 रुग्ण आहे. सर्वाधिक 19 रुग्णांचा यात समावेश आहे. राज्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या 168 वरून 194 झाली. पुणे, हिंगोली, रायगड, नवी मुंबई, कोल्हापूर, नागपूरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळले. राज्यात JN1 या व्हेरियंटचे आतापर्यंत 10 रुग्ण आढळले आहेत. बघा, मुंबईमध्ये 19, पुण्यात 6, हिंगोलीत 3 रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. रायगड आणि नवी मुंबईमध्ये प्रत्येकी 2-2 रुग्ण आहेत.